1 फुटापासून सुरुवात होते आणि बघा इकडे आपण बघू शकतो चंद्रावर बसलेला गणपती बाप्पा आहे. आहे म्हणजे कोळी रूपात आई एकविरा. बघा खूप सुंदर अशी आपल्याला ही मूर्ती बघायला मिळते आहे. सध्या कलरिंगच्या प्रोसेसमध्ये आहेत, अर्ध्या मूर्त्या सुकवण्यामध्ये आहेत आणि त्यानं तुम्हाला सगळे गणपती बाप्पांचे नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी आलेलो आहे कळवे ते मित्रांनो हमरापूर येथे सतीश चित्रशाळेला भेट देण्यासाठी. ह्यांच्याकडे 1 फुटापासून ते जवळजवळ 6 फुटापर्यंत तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्त्या बघायला मिळणार आहे. सगळ्या POPच्या मूर्त्या आहेत आणि काही मातीकाम पण आहेत. जर तुम्हाला ऑर्डरनुसार तुम्ही यांच्या चित्रशाळेला भेट देऊ शकतात. गेले 2 वर्ष आपण त्याच्या चित्रशाळेला भेट देतो आहे. खूप उत्तम असा प्रतिसाद तुम्ही देतातच आहे. तर व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये मी तुम्हाला संपूर्ण डिटेल देणार आहे आणि आजचा पूर्ण डिटेल ब्लॉग होणार आहे. तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो, आज आपण आलेलो आहे सतीश चित्रशाळेला भेट देण्यासाठी. तुम्ही इकडे बघू शकता कळवे. तुम्हाला जोही पेण इथे यायचं आहे मित्रांनो. जर तुम्ही इथून आलात ना तर हमरापूर स्टेशनवरून तुम्ही येऊ शकतात आणि ऑटोने वगैरे येऊ शकतात. तसं तुम्ही जर स्वतःची प्रायव्हेट गाडीने येत असाल तर तुम्ही ह्या साईडने येऊ शकतात आणि इथून सरळ आलात तर इकडे आपल्याला सतीश चित्रशाळा बघायला मिळते. आज आपण त्याच्या कार्यशाळेला भेट देणार आहोत, बघणार आहोत नवीन कोणते गणपती बाप्पाचे मॉडेल्स आलेले आहेत, रूप आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर चला आतमध्ये जाऊन व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो, आता पण आहे ना सतीश आर्टमध्ये आलेलो आहे आणि आपण दरवर्षी येतो. तर बघा तुम्हाला दाखवतो इकडनं. बघा 1 नंबरला जर तुम्ही ते बघाल ना तर खूप सुंदर अशी आपल्याला गणपती बाप्पाची ते मूर्ती बघायला मिळते. बघा मोरासोबत पुढे आलात तर तुम्हाला ते गजमुख आपल्याला बघायला मिळते. बघा गजमुख आहे, असे विविध प्रकारचे तुम्ही छोटे गणपती बाप्पा बघू शकतात. बघा यांच्याकडे आहे ना 1 फुटापासून सुरुवात होते आणि बघा इकडे आपण बघू शकतो चंद्रावर बसलेला गणपती बाप्पा आहे. अशी बैठक पोस्ट तुम्ही ते बघू शकतात. परत खाली आलात तर तुम्हाला इकडे बघा गरुडावर बसलेला आपल्याला गणपती बाप्पा समोरच बघायला मिळतो आहे. देता घेता आपल्याला हा गणपती बाप्पा बघायला मिळतो आहे. तुम्ही पितांबरचे कलर वगैरे ते बघू शकतात. पुढे आलात तर आपल्याला शंकराच्या रूपामध्ये गणपती बाप्पा बालगणेश बघायला मिळतो. बघा ही संपूर्ण आपल्याला ना नंदीवरती बसलेला गणपती बाप्पा बघायला मिळतो आहे. पुढे बघाल तर दगडूशेठ हलवाईची प्रतिकृती, दगडूशेठ हलवाई पुण्याचा गणपती आहे, त्याची प्रतिकृती आपल्याला इथे बघायला मिळते आहे. पुढे बघाल तर बघा इकडे ना सगळी अशी फळं आपल्याला इथे बघायला मिळतात आहे. काजू आहे, केळं आहे, सफरचंद आहे आणि इकडे आपण बघूया अननस आहे. ओके, तसंच पुढे आलो ना तर इकडे बघा आपल्याला सूर्यफूल असतं त्याच्यावरती गणपती बाप्पा बघायला मिळतो आहे. देता घेता रूप आहे. बघा पर्पल कलरचं असं त्यांना पितांबर आहे आणि निळ्या कलरचा शेला दाखवलेला आहे. पुढे आपण बघितलं तर कोचवरती गणपती बाप्पा बघायला मिळतो आहे. तुम्ही ते बघू शकता. सुंदर असं पिवळं पितांबर आहे. बघा खूप सुंदर असं. तसंच खाली आलो तर आपल्याला बघा इकडे आहे ना मोरासोबत गणपती बाप्पा बघायला मिळतो आहे. बघा सुरेख आणि पूर्ण तयार केलेलं आहे. बघा तुम्हाला आहे ना असे रेडीमेड धोतर पाहिजे असेल, पेट्या पाहिजे असेल तर असं बघायला मिळेल. बाजूला बघा गोल्डन कलरमध्ये तुम्हाला फेटा आणि धोतर आणि शेला इथे बघायला मिळतो आहे गणपती बाप्पाचा. बघा खूप सुंदर असा गणपती बाप्पा आहे. डोळे तुम्ही बघू शकतात आणि देता घेता स्वरूपामध्ये आपल्याला इथे गणपती बाप्पा बघायला मिळतो आहे. पुढे जर तुम्ही आलात तर इकडे बघा शेष नागावरती इकडे आपल्याला गणपती बाप्पा बघायला मिळतो आहे. बघा ह्याच्या पुढे आलात तर इकडे इंदिर मामावरती बसलेला गणपती बाप्पा बघू शकता. सुरेख असा फेटा वगैरे घातलेला आहे बाप्पाला. बघाल बघा फेटा वगैरे घातला आहे बाप्पाला. सुंदर डोळे बघू शकतात बाप्पाचे तुम्ही. सुरेख केलेला बघा. आणि ते पुढे बघाल तर इथेही आपल्याला गणपती बाप्पा बघायला मिळतो आहे. नारळावरती बसलं बघा आणि बाजूला मच्छी आहे म्हणजे कोळी रूपात आई एकविरा. बघा खूप सुंदर अशी आपल्याला ही मूर्ती बघायला मिळते आहे आणि इथेही एक मूर्ती आहे सुंदर आणि सुरेख. अशा विविध प्रकारच्या तुम्ही इथे मूर्त्या बघू शकता. हे बघा ही मला पर्सनली आवडली आहे. जर तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. मित्रांनो बघा आपण आहे ना आतमध्ये आलेलो आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता. बघा इथं आतमध्ये आहे ना असे काम केलं जातं. बघा लालबागच्या राजाच्या छोट्या अशा मूर्त्या तुम्ही ते बघू शकता. बघा फिनिशिंग वर्क केलं जातं आहे सगळ्या मूर्त्यांना. बघा इकडे आणि त्या आतमध्ये बघाल ना तर इथे आपल्याला खूप सारे असे गणपती बाप्पाच्या मूर्त्या इथे बघायला मिळतात. तुम्ही ते बघू शकता. सध्या कलरिंगच्या प्रोसेसमध्ये आहेत, अर्ध्या मूर्त्या सुकवण्यामध्ये आहेत आणि त्यानं तुम्हाला सगळे गणपती बाप्पांचे रूपं बघायला मिळते. विविध प्रकारचे बालरूपापासून सगळ्या प्रकारचे रूप तुम्ही ते बघू शकता. बघा
लालबागच्या राजाची प्रतिकृती तुम्ही ते बघू शकतात. तसंच बघा ह्या साईडलाही आहे. अशी तुम्ही फिरकीवर बघू शकतात गणपती बाप्पाचं काम केलं जात आहे. इथे तुम्ही बघा तरी बघा इंदूर मामावर बसलेली सुंदर अशी मूर्ती इथे आपल्याला बघायला मिळते बघा. तसंच इथे बाजूला बघा तर इकडेही आपल्याला गणपती बाप्पाची देता घेता रूपामध्ये मूर्ती आपण बघू शकतो. इकडेही आहे गणपती बाप्पाची मूर्ती. बघा अनेक रूपं तुम्हाला इथे बघायला मिळते. बघा इकडेही आहेत काम चालू आणि इथून बघाल तर बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे. बघा दादांचं काम चालू आहे तिकडे. आणि या साईडलाही आपल्याला आतमध्ये बघाल तर आतमध्येही आपल्याला खूप सारे गणपती बाप्पाचे रूप बघायला मिळते बघा. इथेही आहे ना काम चालू आहे. बघा इकडे ना आखणीचं काम चालू आहे. मग डोळे काढले जातात त्या गणपती बाप्पाला. त्याच्यानंतर एक एक प्रोसेस होते इकडे. हे बघ मध्ये बघायला मित्रांनो तर हे बघा संपूर्ण इकडे गणपती बाप्पा आपल्याला इथे असे बघायला मिळतात आहे बघा. सगळे तयार झालेले आहेत आणि बघा इकडे 1 फुटापासून ते तुम्हाला जवळजवळ 3.5 ते 4 फुटापर्यंत गणपती बाप्पाच्या इथे मूर्त्या बघायला मिळते.
चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया यायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.